नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या टॉप 20 महत्त्वाच्या घडामोडींवर. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात सांगितलं की 19 डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधान बदलणार आहे आणि पंतप्रधान पदावर मराठी माणूस येणार आहे. चव्हाण यांनी म्हटलं आहे की त्यांना PMO या कार्यालयात दीर्घकाळ कामाचा अनुभव आहे आणि दिल्लीत त्यांचे चांगले संबंध अजूनही आहेत. या महिन्यात हा दावा त्यांनी दुसऱ्यांदा केलाय. काँग्रेसने निवडणूक हेराफेरी आणि मतचोरीच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठी रॅली होणार आहे. रॅलीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे भाषण करतील. प्रियंका गांधी वाड्रा, KC वेणुगोपाला, जयराम रमेश, सचिन पायलट आणि सोनिया गांधी ही उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की स्वबळावर लढलो तरी 165 जणांना तिकीट मिळतील, पण त्यांचा प्रयत्न महायुती म्हणून निवडणूक लढण्याचा आहे. 28 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. लोकशाहीत सुंदरता एवढी आहे की कोणीही काहीही म्हणू शकतं, असं पाटील यांनी म्हटलंय. मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत की महायुतीत कार्यकर्त्यांमध्ये फारशी नाराजी नाहीये, त्यांना फक्त अधिक संधी मिळाल्या पाहिजेत. पण महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं आणि विकासमुख आणि पारदर्शक शासन आणणं. कल्याण डोंबिवली महापालिकेबाबत त्यांनी असं सांगितलंय की भाजपने केवळ 55 जागा मागितल्या असून हे पक्षाच्या प्रभावशाली स्थितीचे संकेत आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे लोकशाहीलाच फाशी देत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय. तर राजा उदार झाला आणि हाती गोपाळ दिला, अशा शब्दांत त्यांनी अधिवेशनाचं वर्णन केलंय. बिबट्यासारखे विषय या ठिकाणी मांडले गेले आणि महाराष्ट्राचे प्रश्न बाजूला गेल्याचे सपकाळ यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 80,000 टनाहून अधिक उलाढाल करणाऱ्या महत्त्वाच्या बाजार समिती अध्यक्षपदी मंत्री, उपाध्यक्षपदी राज्यमंत्री आणि सदस्यांमध्ये काही IAS अधिकारी आणि 2 ते 3 शेतकरी प्रतिनिधी नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका केली आहे. सगळा महाराष्ट्र लुटून झाला, आता शेतकऱ्यांच्या बाजार समिती तरी शिल्लक ठेवा, असं शेट्टी यांनी म्हटलंय. नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. 988 अर्जदारांवर आमदार राहुल डिकले आणि संघटन मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोर कमिटी मुलाखत घेईल. पक्षाने उमेदवारांना फक्त सामाजिक कार्य, शैक्षणिक पात्रता आणि अर्जासोबतची प्रश्नावली घेऊन येण्याचे आवाहन केले. पुणे मुंबई प्रवास आता 90 मिनिटात होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधान भवन परिसरात जाहीर केले की येत्या वर्षभरात महाराष्ट्रात 1.5 लाख कोटी रुपयांची विकास कामं मंजूर झाली असून त्यातील 50,000 कोटींची कामं सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे. या कामांमुळे मुंबई पुणे प्रवास सुपरफास्ट होईल, ज्यामुळे सध्या 2.5 ते 3 तासांचा प्रवास फक्त 90 मिनिटात पूर्ण होईल. राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न गटांसाठी सिडकोच्या जवळपास 17,000 घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली असून यामुळे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घर मिळण्याची संधी उपलब्ध होईल. सिडकोच्या घरांची मागणी कमी असल्यानं आणि लॉटरीला प्रतिसाद कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत 50 एकरपेक्षा मोठ्या भूखंडावर क्लस्टर रिडेव्हलपमेंट अंतर्गत पुनर्विकास तसेच मुंबईतील 17 ठिकाणी SRA समूह प्रकल्प राबवण्याची घोषणा केली आहे. झोपडपट्टी पुनर्विकासासाठी SRA अभय योजना डिसेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली असून तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी एपेक्स ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटीची संख्या वाढवली जाणार आहे. राज्यातील पणन व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवणारा राष्ट्रीय नामांकित बाजार कायदा महाराष्ट्र अधिवेशन 2025 मध्ये दोन्ही सभागृहात मंजूर झालाय. हा कायदा पणन व्यवस्था अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक, आधुनिक आणि शेतकरी केंद्रित बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. बीडमध्ये ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केलाय. यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या असून हल्ल्यानंतर ससाणे यांनी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माजलगाव पोलीस ठाण्यात पवन करवर प्रकरणी चर्चा करून परतताना 2 दुचाकीवरील हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे.
पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऊसाची शेती, मुबलक पाणी आणि पाळीव प्राण्यांची उपलब्धता यामुळे बिबटे गावांमध्ये शिरत आहेत. तर अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील कडलग गावात काल सायंकाळी बिबट्याने 4 वर्षीय मुलावर हल्ला करून त्याचा बळी घेतलाय. बदलापूरमध्ये 3 वर्षांपूर्वी काँग्रेस महिला नेता नीरजा आंबेकर यांचा मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विट समोर आलंय. पोलिसांच्या माहितीनुसार नीरजा यांचा मृत्यू नैसर्गिक नसून हा पूर्वनियोजित हत्या होती. एका दुसऱ्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीच्या माहितीवरून हा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी नीरजा यांचे पती रुपेश आंबेकर आणि त्यांचे 3 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. तसेच मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या कुळगाव बदलापूर सहकारी रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी होणार आहे. मुंबईतील मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज जम्बो मेगा ब्लॉक घेतल्यानं लाखो प्रवाशांचा प्रवास हा प्रभावित होणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांमुळे वेळापत्रकात मोठे बदल केले जात आहेत. काही मार्गांवर सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तर रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक प्रवासासाठीच गाड्या वापरण्यात आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रियेत चुका केल्यामुळे सरकारने त्यांना त्या सुधारण्याची एकदाच संधी दिली आहे. ही सुधारणा करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 आहे. चुकीचे ऑप्शन निवडल्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांना अडचणी येत होत्या. सरकारचा उद्देश महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून सशक्त बनवणं आहे. भारतीय हवामान विभागाने परभणी, अहिल्यानगर, निफाड आणि धुळे इथे थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. परभणी, धुळे, निफाड, जळगाव, नाशिक, पुणे, मालेगाव इथे पारा 9 अंश सेल्सिअस पेक्षा कमी, तर भंडारा आणि गोंदिया इथे 10 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवला गेलाय. त्याचबरोबर नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर आणि पुणे इथे थंडी वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना आज हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून टीम इंडियाला विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. या सामन्यात उपकर्णधार शुभमन गिलच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईत येणार आहे. मेस्सी इंडिया टूर 2025 अंतर्गत वानखेडे स्टेडियमला भेट देणार आहे. मेस्सीला पाहण्यासाठी देशभरातून त्याचे चाहते मोठ्या संख्येने हजर राहणार असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तर त्यांच्या स्वागतासाठी वांद्रे वरळी सी लिंक आकर्षक रोषणाईने उजळून निघाली असून ठिकठिकाणी मेस्सीचे भव्य LED बॅनर लावण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारतर्फे आज वानखेडे स्टेडियममध्ये प्रोजेक्ट महादेव या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जागतिक फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी उपस्थित राहणार आहे. मुख्य आकर्षण म्हणून महाराष्ट्रभर निवडलेल्या 60 गुणवंत 13 वर्षांखालील फुटबॉलपटूंना मेस्सी यांच्यासोबत 45 मिनिटांचे विशेष प्रशिक्षण शिबिर आणि मार्गदर्शन मिळणार आहे. तर हा अनुभव या खेळाडूंसाठी अविस्मरणीय असणार आहे. तर आवाज इंडिया मराठीच्या टॉप 20 महत्त्वाच्या घडामोडींमध्ये आपण इथे थांबत आहोत. मात्र तुम्ही पाहत राहा आवाज इंडिया मराठी.